जसे की आपण 2 दिवस आधी पाहिले की जे शिरूरचे लोकसभाचे उमेदवार आहेत तुतारीचे अमोल साहेब कोल्हे यांच्यावरती 2 आरोप केले गेलेले की एक जर त्यांना TV सिरियलवरनं जर वेळ भेटला तर तो जनताकडे लक्ष देणार आणि दुसरा ते 5 वर्षे गायब खासदार होते आणि आता इलेक्शनमुळे ते लोकांकडे लक्ष देत आहेत. तर यावर जे आमचे राष्ट्रवादी पवार साहेब गटे त्यांचे शहर अध्यक्ष माननीय श्री प्रशांतदादा जगताप यांचं काय मत आहे ते ऐकून घेऊया. त्या मुळात श्री शिवाजीराव आढळराव यांनी जे काय आरोप केलेला आहे तोच हास्यास्पद आहे. त्याचं कारण शिवाजीराव यांनी नाही केलेले, त्यांचे काही कार्यकर्ते त्या शिवाजीरावांनी करू किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी करू तो मुळातच हास्यास्पद आहे, बालिश आरोप आहे. त्याचं कारण की या मतदारसंघाने 5 वर्ष शिवाजीराव आढळराव पाटलांनाच पाहिलं नाही. माननीय डॉक्टर कोल्हे साहेब हे निवडून आल्यानंतर सातत्याने मतदारसंघात फिरत होते. कोविडच्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने 5 लाख वॅक्सिनेशन करून दिले त्या मतदारसंघात त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो, त्यांना सॅल्यूट करतो. त्याचं कारण आहे की हा या देशातला एक मोठा विक्रम आहे. एखाद्या खासदारांनी इतकं वॅक्सिनेशन करून घेणं हा एकमेव जनतेसुद्धा चॅरिटीमधून करून दिलेलं आहे. सिरम इन्स्टिट्यूटचं जे काही चॅरिटी फंड आहे CSR फंड आहे त्याच्यातून त्यांनी करून दिलेलं आहे. मतदारसंघातली केलेली कामं सभागृहात लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त केलेली त्यांनी भाषणं या देशातल्या खूप कमी 10 खासदारांना नाही का संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे ज्यांनी सभागृहात जास्त भाषणे केली, सभागृहात प्रश्न उपस्थित केले. त्याच्यामध्ये डॉक्टर कोल्हे साहेब आहेत. त्याच्यामुळं विरोधकांचा हा आरोप हा निश्चित हास्यास्पद आहे. पण एकूणच त्याचबरोबर शिवाजीराव आढळराव पाटलांचं बॅलन्स गेला आहे अशा प्रकारचं नाही का डायरेक्शन देणारं नक्की आहे. या इलेक्शनमध्ये खासदार अमोल कोल्हे साहेब यांची जी जीत आहे ते निश्चित आहे. निश्चित खासदार साहेब किमान 2 लाखाच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. बाईट दिल्याबद्दल धन्यवाद. मी शोएब नदाफ, खादी एक्सप्रेस.